जालन्यात जाऊयात, जरांगे पाटील बोलतायत. नाही त्याला काय प्रस्ताव मी म्हणतो कसा एकत्र बसायचं, दाना सुरू करायचं सगळ्याकडून सगळ्यांनी. न्याय द्यायचा त्यांना त्यांच्या जातीला, आम्हाला द्यायचा आमच्या जातीला, दलितांना द्यायचा त्यांच्या जातीला, धनगरांना द्यायचा त्यांच्या जातीला, बारा बलुतेदारांना द्यायचा, लिंगा समाजाला. आपण एकत्र येऊ बसू सगळेजण आणि ठरवा कसं करायचं लढायचं. सगळ्या जाती धर्माचे लोक मिळून लढू आणि सत्ता गोरगरीब देणारे बना. आपण आपल्या जातीला न्याय मिळाले हे नाही देऊ शकत गोरगरीबाला न्याय. प्रसाद लाड म्हणाले की मनोज जरांगे यांना डीडी नावाचा रोग झालाय. डीडी म्हणजे देवेंद्र द्वेषी. हे कोण आहे बांडगुळ? आता हे कोण आहे बांडगुळ? कवर तुकासाठी तो म्हणा लोकांचा बांडगुळ आहे. माझ्या नादावर नको पडू. तू किती पैशावाला आहे आणि तू किती करप्टेड आहे. मनोज जरांगेच्या नादी लागू नको म्हणा. अख्खे राख लागन तुला. गवऱ्या सुद्धा नाही खातायच्या शियानान थापिलेल्या. मनोज जरांगेच्या नादी लागू नको म्हणा तू. हो, मनोज जरांगे जातीसाठी लढतो आणि तू जात विकून तो घर मोठं करणारी अवलाद देतोय म्हणा. तू माझ्या नादी लागू नको. तू कोणी तू तुपल्या अवकातीत राह. देवेंद्र फडणवीसच्या पायाचा ठेव, नाही तर त्याचा गुख आहे. हा, महिना दे नको लागू तू. हा, मी तुला म्हणतो का काही? तुला काय मी तोंडावर नाव घेतलं का? तू लाड कोण येईन काय मी म्हणलो का? तू किती मोठा श्रीमंत. उलट तुम्ही भूषण होतात आमच्या जातीचे, मोठ्या लोक आहेत म्हणून. पण तुम्ही नीच नालायक नाही घालात. तू आम्ही म्हणलो तुला तू असं का मागू? तू त्याच्या पायाचा ठेव, थुकाचा ठेव, त्याचा गुख खाजाय उची कर रोज मुठभर. आम्हाला काय देणं घेणं नाही ना. आमच्या गरीब मराठ्या ढवळाढवळ करू नको. तुला मागात पडन ते लाड्या का कोण येतो. हा, लाडे गुलाबी जमत नाही माझ्यापाशी. हा, असले झिंगूर झांगूर लय येतात लय जातात. हा, तू मला तसल्या मला म्हणजे मला डोकं गरम करायचं काम नाही करायचं. तू तुपल्या अवकाशात राहायचं. मी तुला बोललो नाही, तुपल्या कुटुंबाला नाही. हा, तुपला बाप कुठं असतो, तू कुठं असतो, तू कुठं असते, तुपल्या कुटुंब कुठं असतं मी काढत नाही. कारण मला तुमचा आदर आहे मराठ्यांच्या मोठ्या नेत्याचा. पण तू जर रोग झाले कुठं काय झाले, मला डीडी झाला बोचा झाला कोणता सांगत नको मला. हा, तू माया नादी लागू नको. तुला मी सरळ सांगतो. तू देवेंद्र फडणवीस मोठा होय, मंत्री होय, आमदार होय, तुला शुभेच्छा आहेत आमच्या. हा, तू त्याचा रोज गु खाताय तरी शुभेच्छा आहेत आम्हाला तुपल्या. आमच्यामध्ये ढवळढवळ करू नको. आमच्या लेकराचं वाटलं झाले. तुला एवढा राग येतो ना, कोणी तू हराम घोर बांडगुळ, तुला एवढा राग येतो ना. ज्या पोरांना कुणबी प्रमाणपत्र मिळालेत का, त्या कुणबी प्रमाणपत्र मिळालेल्या पोरांच्या भरत्या असे 400 ते 500 पोर आहेत. त्यांना ठाण्याच्या एसपी न कुणबी प्रमाणपत्र मिळालेलं असून बाहेर काढे ओपन मध्ये टाकले. तुला जर मराठ्याची काही आस्था असेल ना, तू जर मराठ्यांच्या रक्ताचा असेल ना, ते देवेंद्र फडणवीसने का केलं विचार त्याला. माकडा कुठे शेण खातो कुठे बोलतो. त्याने एक आमदारकी दिली म्हणून चाटितो का त्याचा? तो का भंगार सगळ्या दुनियाचं तू. माझ्या पोराचे वाटोळे झाले, तुला काय होतंय? हे पोरगा आला आता कुठे ते? चल इकडे हे दे प्रमाणपत्र. तो चल ये इकडं. लाड्या असं असतं माझ्याकडे डायरेक्ट बाप दाखवून श्राद्ध घाल. असं काम असतं. तू यासारख्या थुके चाटीत नाही का मी देवेंद्र फडणवीस. चल दाखव. चल घे इकडं. बघ हे ठाण्याहून आलंय. ए लाड्या गचपाने मराठ्याचं गुकवर खातो मोठा होतो. हे बघ हे पोरग याचं नाव आहे सकाराम रामचंद्र ढोणे, जिंतूरचा परभणीचा. ह्यो पोलीस भरतीत आहे बरोबर का? ठाण्याला याचा नंबर लागलाय. याच्याकडे कुणबी प्रमाणपत्र आहे. हे प्रमाणपत्र घेत नाहीत. ते काय म्हणतो तो देवेंद्र फडणवीसचा एसपी 400 पोर आहेत असे मराठ्याचे. ओपन मध्ये जाय नाही तर रिजेक्ट कर. तुला जाय घरी. मारतो का 400 पोर? ए देवेंद्र फडणवीसची बाजू उचलणाऱ्या दलिंदर दुनियाचा सगळ्या तू माकडा. मला जातीसाठी जीव तळतोय मा. तो देवेंद्र फडणवीस मोठा करायसाठी जीव तळतळायला लागलाय आणि मा जात मोठी करायसाठी जीव तळतळतोय. कशाला तळतळत घेतो रे भंगार? आणि सांगायला लागला आम्हाला कोणता रोग झालाय काय झालाय. त्या देवेंद्र फडणवीसचा बघ ना, पॅन्ट टी शर्ट काढून त्याला कोणता रोग झालाय. मारतो का मग पोर मराठ्याची? मराठे परवडायचे नाही तुला. कोण लाड्या का गोड्या आहे? तू कोणचा परवडायचे नाही तुला. मी स्वाभिमानी म्हणून असं कचाकच बोलतोय. मला जात मोठी करायची. झालं त्या पोराचं वाटलं. कशाला दिलं रे सीबीसी 10% आरक्षण? देवेंद्र फडणवीस करतो बार बार. ही तळतळी आमची. लावते पोर घे सीबीसीतून. तुला सगळे बोललेले शब्द मागे घेतो मी. घे ते पोरं 200 का 400 पोर आहेत ते. त्यांचं कोणबी प्रमाणपत्र आहेत.
ECBC फॉर्म भरलेले आहेत, EWS मधून भरलेले आहेत. त्यांना डायरेक्ट सांगितलंय, हे पोरग साक्षीदार आहे, त्याचं नाव सुद्धा घेतलंय मी. त्यांना सांगितलंय ओपन मधून भर, रिजेक्ट करतो नाही तर तू. कशाला प्रमाणपत्र दिले तो देवेंद्र फडणवीस सरकारनं आम्हाला? प्रमाणपत्र नसणाऱ्याला हात घेता. भंगार IAS दर्जाचे अधिकारी झालेत आणि इथं आमच्याकडे ओरिजिनल प्रमाणपत्र असून तुम्ही आमचे पोरं रिजेक्ट करून घरी पाठवायला लागला. आणि लाड्या आणि गोड्या कोण आहे तू थुतार तरी बघत का आम्ही कसलं ते? तो तोंडावर मुत्त म्हणलं तरी एक मराठीचं मुतायचं नाही. तो थोबाडच बघत नाहीत आम्ही. ज्याच्याकडे थोबाड बघत नाही ते कशाला थुकासाठी तू रे बरंच. तुला लय प्रेम आहे ना देवेंद्र फडणवीस लग्न कर. इथं माझ्या मराठ्याला त्रास देऊ नको उगाच उगा. हा मी जर चुकलो विनाकारण देवेंद्र फडणवीसला बोललो तर मग बोल. विनाकारण आम्ही त्याला 50 बारे सांगितलं तेव्हा राजेंद्र राऊत आमदार होता. आमचे ते शत्रू नाहीत, आमच्या कामं करा. मुलीला शिक्षण मोफत केलं तुम्ही, कशाला अटी घातल्या त्याच्यात? सगळ्या जाती धर्माच्या मराठ्यांच्या मुलीला अटी घातल्या, सगळ्या ओबीसीच्या होत्या, SC STच्या सगळ्यांच्या होत्या, त्या दुसऱ्या NT VJNTच्या होत्या. काय अटी घालायची गरज होती? मोफत शिक्षण केलं ना, व्हॅलिडिटीची अट घालायची काय गरज आहे? मोफत शिक्षण केलं पोरीला, मग अटच ठेवू नका ना. विना अट करा ना मोफत शिक्षण. अट कशाला? अटी शर्ती कशाला पाहिजे तुम्हाला? लाड्या गाचपाण्याकडून आला तू मराठ्या संघ खेटू नको. हा तुला शहाणपणानं सांगतो, खेटू नको. पैशाचे मस्ती असन, पैसे फेशे पुरत नसतात मराठ्या पुढं. शहाणा होय. देवेंद्र फडणवीस हे चाल सुरू केलं का आता? होय देवेंद्र फडणवीस बघतात का? दिसतात का कोणाला? बघत आहेत कधी? प्रेस जर बघत असले ना देवेंद्र फडणवीस साहेब तुम्ही हे मराठीचे लोक अंगावर घाल नका आमदार. तुम्हाला जाहीर सांगतो, तुम्ही मराठ्यांचे आमदार मराठ्यांचे मंत्री आमच्या अंगावर घालू नका. मराठ्याच्या तुम्ही मराठ्यात मारामारी लावू नका. देवेंद्र फडणवीस साहेब तुम्हाला गोडीच सांगतोय मी. तुम्ही मराठ्यात देवेंद्र फडणवीस साहेब मारामारी लावू नका. हे मराठ्याचे आमदार मराठ्यांचे मंत्री आमच्या अंगावर घालू नका. तुम्हाला जाहीर सांगतोय मी देवेंद्र फडणवीस साहेब, तुम्हाला 4थी वेळ आताच्या आता 14th सांगतोय. आता मराठ्याचे आमदार मंत्री हे मराठ्याच्या अंगावर घालून मराठ्यात मारामाऱ्या लावू नका. मराठे आता मारामाऱ्या करणार नाहीत, तुमच्याकडे निघते बरं का. तुम्हाला मी खरं सांगतोय, तुम्ही मराठ्याच्या जीवावर मोठे झालात, मराठ्याच्या आमदाराच्या जीवावर मोठे झालात. तुम्ही मराठ्यात मारामाऱ्या लावू नका. फडणवीस साहेब तुम्ही मजा बघू नका, आमच्या मारामाऱ्या लागलेल्या आहे. मराठी जर खवळले ना गय करणार नाहीत. चलो धन्यवाद. नको नको मला हिंदीत नाही येत ना जास्त. आताच बैठक जनांगे जी आपने 288 सीटों के ऊपर महाराष्ट्र में चुनाव लड़ने का ऐलान किया है. इसी बारसकरांची गाडी पठाण मध्ये जाळली आता आंदोलन पंढरपूर मध्ये. सॉरी बारसकर कोणी महाराज तुमच्या विरोधात गेले, त्यांनी प्रेस घेतली होती त्यांची गाडी. नाही ते मला माहिती नाही. माझी बैठक चालू होती उगाच काय त्यात काही असं स्टंट फंटा कोणाचा. डॉक्टरांच्या तोंडाला काळं फासलं ही घटना झाली, ह्याच्याकडे कसं ते आता कसं बघता म्हणजे त्या टायमाला तेच उत्तर दिलं. कसं बघता म्हणजे काय आम्ही काय वेगळे थोडेच आहेत काय? आम्ही थोडेच काही समर्थन करतो कोणाचं असं नाही ना. काही ज्या गोष्टीबद्दल माहितच नाही त्याच्याबद्दल काय बोलावं. जे मी बैठकीत वरी आता तुमच्या तोंडातून ऐकलंय की कुठं काय झालंय, पण ते आपण नाही समर्थन करत असल्या गोष्टी. आपल्याला काय भेटायचं आपण समोर भेटत असतो. आपण मागच्या वेळेस तेच सांगितलं होतं. आपल्या तसलं लोचाडपणा लपडपणा नसतं. ते आपल्या आवडला दिलं रक्ताशी केलेलंच नाही. मागून काढी करण, याच्या वाटा जाय त्याच्या वाटा जाय. ज्याला माया वाटा जायचं ते जा. मी माझा शांत आहे. तुम्हाला मला काय बदनाम करायचं करा, काय जे करायचं ते करा. मी बदला घेत नाही कवा. हा मी शिष्य असल्यासारखं वागतो वारकऱ्यांचा. जेवढा प्रयत्न होईल माझ्याचे तेवढा. तुम्हाला काय शितुडे उडायचे माझ्यावर उडा. मी माझा शांत आहे. मी ना कोणाला उत्तर देतो ना मी कोणाला कर म्हणतो ना. कोणी केलं तर त्याचं समर्थन सुद्धा आपण करत नाही. मग विरोधक असला तरी बी आपण असल्या घटनेचं समर्थन करत नाही. ते वाईट केलं, त्याची नियत तसली होती ते वागलं. आपण तसंच वागलं त्याच्यातून आपल्यात काय फरक आहे? मग त्याच्यातून आपल्यात काय फरक आहे? ते आपण समर्थनच करू शकत नाही. काय झालंय काय नाही ते तर मला माहिती नाही. ओबीसी समाजाचे ससाने याला बसलेले आहेत उपोषणाला.
ईडब्ल्यूएसचा तुम्ही आता विषय काढला की ईडब्ल्यूएसचा सुद्धा आता मराठ्यांना फायदा भेटत आहे. ते तुमच्यामुळे गेलं असं ओबीसीचे ससाने तुमच्यावर आरोप की तुमच्या आंदोलनामुळे ईडब्ल्यूएसही मराठ्यांचं गेलं. जग कोण काय म्हणते, काय देण द्यायचं, पेरलेल्या लोकांचं काय करत. जरांगे जी, आपने 288 सीटों पर महाराष्ट्र में विधानसभा चुनाव लड़ने का ऐलान किया है। उसके ऊपर ओवैसी जी ने औरंगाबाद में प्रेस लेके ये कहा है कि अगर जरांगे जी अगर साथ में आते हैं तो हम साथ में इलेक्शन लड़ेंगे। साथ में हाथ कुठं आते विधानसभा नहीं, हम बघेंगे टाइम आज जाऊन दे. ते एक मराठी, दलित, मुस्लिम सगळ्या जाती धर्मावाले जर एक साथ बसेंगे तर कपाकप सगळ्याचीच निवडून येंगे ना. कशाला डोक्याला ताण, म्हणजे असं करण्याकाच नाही कुठं ना. तुम्ही इकडं आहो, मैं तिकडं आहो, तुम्ही कुंकडे जाओ, ते लफडे बंद करणे. गरीबाला मोठं करायचं ना. सगळेच एकमेकाके संघ चलेंगे, पाडापाडी करू, पाडो, नाही तर निवडून आणू, काहीतरी होईल ना, होईंगा, काहीतरी होईंगा. धन्यवाद. ओवैसी के साथ में आप जाएंगे? ओवैसी के साथ आम्हाला कोणाच्या साथ जाता, त्याला काय जाणे का आने का काही लपडत नाही. त्याला काय मेर काय गाडी नाही, वर उनका गाडी आहे, चलन दे ना, खबर बी चलन देऊ, काय अडचण नाही. त्याचं काय टेन्शन नाही. फक्त मला कळत नाही इकडे आव म्हणलेलं ते राजकारणातलं. फक्त गरीब को मोठा करेंगे सगळ्या, या एक जीवाने लढेंगे, करू बाबा एवढीवर पाडापाडी. चलो पाटील, हाच प्रश्न मराठीत विचारतो. त्या दिवशी सुद्धा ते तुम्हाला भेटायला येणार होते, पण त्यांच्या बैठकीमुळे ते जमलं नाही त्यांना. म्हणजे त्यांचं आव्हान असं की मनोज जरांगे चांगलं काम करतात. मनोज जरांगे बद्दल ते नेहमी भाषणात सुद्धा तुमच्याबद्दल एक गरीब सामान्य पोरगा काय करू शकतो याच्यातून राजकारणाने शिकण्याची गरज आहे, तुमची स्तुती करतात. आणि त्यांनी थेट आता तुम्हाला सांगितले विधानसभेत जर आपण एकत्रित आलो तर चांगलं काम होईल. म्हणजे तुमचा उद्देश आहे की मुसलमानांच्या आंदोलनासाठी, आरक्षणासाठी तुम्ही लढणार. म्हणजे त्यांच्या आव्हानाला तुम्ही प्रतिसाद पॉझिटिव्ह देता, हे शक्य आहे पुढे चालून मुसलमानांसोबत घेऊन जाणार? हो, कारण काय दुःख सारखे मराठा समाजाचे, मुस्लिम बांधवांचे, जे शिक्षणाच्या बाबतीत, नोकरीच्या बाबतीत एकदम दुःख सारखे आहेत दोघांचे पण. दलित बांधवांचे पण तेच आहेत, लिंगायत समाजाचे तेच आहेत, बारा बलुतेदारांचे ते, बंजारा बांधवांचे पण तेच आहेत. 100% एकत्र सगळ्यांनी स्वतःची जात मोठी करायसाठी यायला पाहिजे. आणि माझं म्हणणं आहे, मराठा बांधवाला, दलित बांधवाला, मुस्लिम बांधवाला, लिंगायत बांधवाला, धनगर बांधवाला अशी संधीच येणार नाही सत्ता हस्तगत करायची. खरं सांगतोय, अशी संधी सत्ता हस्तगत करायची येणारच नाही. इतका गोल्डन चान्स आहे की आपण आपल्या गोरगरीब जाती मोठा करायचा. खूप चान्स, आणि तो चान्स घेतला पाहिजे. राजकारणाच्या नादी नाही लागला पाहिजे. ते नादी लावते, तुला मंत्री करतो, आमदार करतो, आणि टायमाला आलं की तेच उभा करणार आणि तेच पाडून टाकीन. तसे गरीब धोके नाही देणार. पक्ष धोका देईल, तुम्हाला उभा करीन, 10 जागा देईन, तिथं यांचा अपक्ष उभा करीन पक्षावाला, आणि त्यांचा निवडून आणि तुमचा पाडून टाकेन. ते म्हणून तू निवडून नाही आला, तुला कोण मंत्रीपद देऊ आता. म्हणजे हे इतकेच आभरेत. त्यासाठी आपण गोरगरीब जर एकत्र राहिलं ना, आपली जात सुधरू. आणि मला वाटतं ही संधी शहाणं मराठ्यांनी पण, सामान्य दलितांनी पण, सामान्य मुस्लिमांनी, सामान्य लिंगायतांनी, बारा बलुतेदारांनी, बंजारा बांधवांनी, धनगर बांधवांनी शहाणं व्हावं. विनाकारण एकमेकाचे भांडण विकत घेऊन विनाकारण एकमेकाचे झुंजूच नाही. कारण त्यांच्या आणि आमच्या आरक्षणाचा काही प्रश्नच नाही, धनगरांच्या नाही आणि ST वाल्याचा पण. त्यांच्या आरक्षणाला आमच्यामुळे काही संबंधच नाही. विनाकारण आपण एकमेकापुढे झुंजण्यापेक्षा जातीला संधी आली मोठं करायची ती आपण घेतली पाहिजे. या मताचा मी आणि ते सगळ्यांनी करावं. फक्त माझ्या प्रस्तावाची वाट बघू नये. मला प्रस्ताव येत नाही. तुम्ही काय लिहा म्हणले काय, आपल्याला तसला ताळमेळ जुळणार नाही. समोरासमोर बसा, होऊ द्या जे व्हायचं असेल ते. बघा संधी. चलो, धन्यवाद. शेवटचा प्रश्न, भाजप नेते प्रवीण दरेकरांनी सवाल केलेला आहे की मनोज जरांगे जे आहेत ते विरोधकांचा अजेंडा चालवत आहे आणि सातत्याने ते देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट करतात. नाही, त्यांना माहित नाही टार्गेट करतोय का नाही, त्यांना माहित नाही. ज्यावेळेस महाविकास आघाडी गेली नव्हती चर्चेला, त्यावेळेस त्यांना बी झापिले मी. ते त्या टायमाला टीव्ही त्यांची लाईट गेली असेल, फ्यूज निघाला असेल, त्या टायमाला डीपी जळलेली असेल त्यांची, त्यांना ते माहित नसेल त्या टायमाला. पण मी बोललोय. आणि त्यांना विरोध का करतोय तर ते एक काम करेना, ते आमच्यावर अन्याय करायला लागले. आणि दरेकर साहेबांना माझी विनंती आहे की तुम्ही त्या जातीचे, ज्या जातीत जाल मला त्या जातीचे फक्त हाल बघा, मग तुमच्या लक्षात येईल आम्ही का बोलतो. 10 महिने झाले फडणवीस साहेब आमचं एक बी काम करेनात. तुम्ही करा. मराठ्याला सांगतो तुम्हाला डोक्यावर घेऊन नाचायचं, आणि तुमच्या नेत्याला सुद्धा. फक्त काहीच माहित नसताना राजकारण करायचं म्हणून आरोप करू नका, एवढी दरेकर साहेबाला माझी विनंती. आरोप करायचा म्हणून करू नका, सत्यता सुद्धा बघा. तुम्ही स्वतः या 20 तारखेला
उपोषण सुरू होतंय, तुम्हाला आम्ही दाखवून देतो काय दिलं, तुम्ही आम्हाला दाखवून द्या देवेंद्र फडणवीस साहेबांनी काय दिलं. होऊन द्या 1 to 1. ते बी इज्जतीनं सन्मानानं तुम्हाला आमंत्रण आहे आणि मीडियाच्या माध्यमातून देतो. हे मी 10 महिन्यात कोणालाच दिलेलं, कोणालाच. तुम्हाला सन्मानानं आमंत्रण आहे, तुम्हाला सन्मानानं इज्जतीत सगळे देणार पण वापस आणणार पण. एक आयोग सुद्धा म्हणणार नाही तिथं बसलेला माणूस तुम्हाला. सगळा सन्मानावर या, तुम्ही चर्चा करा. 10 महिन्यात आमचं काय वाटलं झालं आम्ही सांगतो, तुम्ही सांगा काय दिलंय, आम्ही सांगतो तुम्हाला. आणि मग म्हणा देवेंद्र फडणवीस चुकले का मी चुकलो. पण येताना तुम्हाला न्याय करावा लागेल. ते खोटे असले त्यांना खोटं म्हणावं लागेल, मी खोटं असलं तर मला खोटं म्हणावं लागेल. आणि मीडियाच्या समोर बोल. दरेकर साहेब इतका प्रामाणिकपणाने मी तुमच्याशी बोलतो. काहीतरी नेत्यांचे, मराठ्यांचे नेत्यांची इज्जत आमच्या नजरेत असेल म्हणून आम्ही या भाषेत बोलतो. आम्ही दाखवून देतो आमचे किती हाल झालेत आणि काहीच दिलं नाही. तुम्ही दाखवून द्या काय दिलं. मीडिया समोर तुम्ही स्तुती करा. देवेंद्र फडणवीस साहेबांची दिली असलं तर, नसन दिलं तर त्यांना खोटं ठरवा, आम्हाला खोटं ठरवा. समोर समोर होते. चलो धन्यवाद. बाकीचे आमदार आले भेटायला तुम्हाला, नेमकं प्रतिनिधी म्हणून आले होते का वैयक्तिक भेट झाली, काय चर्चा झाली? नाही, संडास बरी झाली म्हणून आली ते. म्हणजे त्यावेळेस ते चर्चेच्या दरम्यान त्यांना आले नव्हते ते. मग आता ते आले, बसले, बोलले, ते शेवटी झालं गेलं आता विषय. त्याला काय ते बोलायला नाही. तुमच्या गोळीमुळे बरी झाली. दवाखाना तिथं आहे, सागर बंगला. गोळ्या तिकडे नाही, पण ते जाऊ द्या. काय ते मध्यस्थी केली त्यांनी, त्यावेळेस ते आले नाही. जे खरं होतं ते मला बोलणं आलं. त्यांनी ते सांगितलं आता की असं असं होतं, तसं होतं. काय सांगितलंय त्यांनी मला काय नाही, की वेळ आल्यावर मी तुम्हाला बी सांगत. त्याची काय अडचण नाही, तुम्हाला लपेणार नाही, 100% सांगत. करतील, पुन्हा प्रयत्न करतील ते. समाजासाठी त्यांनी करावेत, माझा समाज मोठा करावा. मग